पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास कोणत्याही क्षणी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे। मंत्री भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली। मागील सत्ता काळामध्ये जनतेच्या हितासाठी मंत्रिपदाचा त्याग केला होता असं देखील भरत गोगावले यांनी म्हटलंय। 2.5 वर्षाचं तुमच्या कालखंडामध्ये तेव्हा मंत्रिपद सोडणारा एकमेव आमदार असेल त्यावेळेला मंत्रिपद दिलं होतं का नाही विचारा। परंतु या गोरगरीब जनतेचा सेवक म्हणून आम्ही काम करतोय। जोपर्यंत तुम्ही मंत्रिपद द्याल तोपर्यंत आम्ही काम करू। ज्यावेळेला सांगाल, उद्या जरी सांगितलं शेठ तुम्हाला उद्या राजीनामा द्यायचा आहे, भरत शेठची तयारी आहे। शिवाजी महाराजांच्या पुण्याने पावनभूमीतला मावळा आहे। 288 आमदारांमधला एकमेव भाग्यवंत आमदार आहे मी। अलिबागमधील महसूल दिन कार्यक्रमामध्ये निमंत्रणाच्या मुद्द्यावरून मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरेंनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावर भर कार्यक्रमामध्ये संताप व्यक्त केला। त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंचावरून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली। सर्वांचा या ठिकाणी मी माफी मागतो। विभागातर्फे चारच्या विभागाने थोडी गल्लत केली आहे, पण यापुढे मात्र आमचा विभाग अशी कुठली गल्लत करणार नाही। आपल्या जिल्ह्याचा मानसन्मान, लोकप्रतिनिधीचा मानसन्मान प्रशासन पूर्ण राखेल। आमचा तहसीलदार, आमचे किंवा आमचे मुद्रांक अधिकारी, आमचे मोजणी अधिकारी संपूर्ण आपल्या सूचनांचं पालन करेल। लोकाभिमुख काम करण्याकरता आमचा विभाग कधी आळमुळे धोरण घेणार नाही। कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणं किंवा खोडा घालणं ही त्यांची संस्कृती आहे आणि नेहमीप्रमाणे स्वतःचा कार्यक्रम असेल तर ते वेगळ्या परिभाषेत बोलणार आणि असं जर कार्यक्रम असेल तर आम्ही कोणतरी यावं की आम्हाला सगळं कळतं अशा आविर्भाषामध्ये त्याने ते वक्तव्य केलं। हे खरंच शोभनीय नाही आहे। हा तमाम रायगडवासियांचा अवमान असं मी नक्की सांगेन। तटकरेला ते खरंच शोभनीय अजिबात नाही आहे। परंतु तटकरे फॅमिलीचा एक तो गुणधर्म आहे की कुठल्याही चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणून लोकांना कमी लेखणं हा त्यांचा गुणधर्म आहे आणि मग त्यांचा तो कसा फायदा करता येईल या संदर्भातील रणनीती त्यांनी त्या मंचावर तयार केली। ह्याचा तमाम रायगडवासी नक्की निषेध करतील आणि याचा विचारही करतील की अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये याच्या पुढे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अशा आस्थेना बोलवायचं अगर कसं या संदर्भातला विचार मंथन नक्की पुढे